गाईज, गुड मॉर्निंग. तर आज आम्ही चाललो आहे बाईक राईडसाठी. मी, सिद्धवादा, पिऊताई, पार्थ, कौस्तुभ आणि ऋषिदा. आता आम्ही चाललो आहे ऋषिदाकडे गोळवणला, त्याला पिकअप करू. मग आम्ही त्याच्यानंतर आम्ही इथून सावंतवाडीतून आंबोलीनंतर आम्ही गडावर जाणार आहोत. कुठला गड रे तो? गडाचं नाव काय? गडाला चाललो आणि याला गडाचं नाव सुद्धा माहित नाही. तुला माहिती आहे का? पारगड. आम्ही पारगडला जाणार आहोत. तर दाखवतो तुम्हाला याच्या पुढे गावात आहे. म्हणजे तयारी झाली आहे. सिद्धू होता, यू रेडी? बिझी आहे तू. पिऊताई निघायचं किती वाजता निघायचं होतं आपल्याला? 6:33. आता आम्ही निघणार आहोत सगळे. चलो निघूया. हे पाच चल निघायचं आहे. खूप लवकर. आता आम्ही पोहोचलोय ऋषिदाकडे. ऋषिदा आलाय. तुला काय बोलायचं आहे? जय शिवराय मित्रांनो. आज बरेच दिवसाची जी स्वप्न होतं की आपण बाईक ट्रिप करणार होतो आणि मी, पियू, कौस्तुभ, हात दाखवा, पार्थ, ऋषी आणि भाई, आपण या 3 गाड्या, 2 बुलेट आपल्या अनेक मित्राच्या अवेंजर आहे, ती घेऊन आपण चाललो. तर आपला प्रवास असा राहील. आता आपण पहिल्यांदा बांद्यात जाऊ. बांद्यात आपण पोटात नाही राहणार कसा चाललाय छान आहे. या उतीनं चाललंय. सिद्धार्थ ज्यादा बोलून गेलेलं ठिकाणी नाश्ता करू. त्यानंतर आपण बांधा मार्गे आपल्याला पारगडला जायचं आहे. तर पहिलं लक्ष आपलं पारगड असेल. तर मित्रांनो स्टे कनेक्टेड, मजा येत राहील. हाय गाईस, आता आम्ही पहिला स्टॉप घेतलेला आहे. पहिला स्टॉप कुठे घेतलाय आपण आता धारापला आलोय 0 पॉईंटला. हॉटेल माऊली. पिऊताई, राईड कशी होती? मस्त एकदम. अशा प्रकारे चालू कर. अशा प्रकारे या ठिकाणी काय ते तू करतोस ते. अरे आता आपण जाऊन आता आराध्यामध्ये नाश्ता करूया. तिकडे आपण पुढे बांधा मार्गेत जाऊ. आता इथे येऊन परत मी कन्फ्युज झालो होतो. माझा विशेष संगड बस करू म्हणून आपण आता पुढे काय करू. आपण आता बांधा मार्गे आपण पारगडला चाललोय. कसं चढून उतरलेलं बरं. उतरून चढण्यापेक्षा ते चढून उतरलेलं कधी चांगलं असतं. त्याच्यामुळे आता मी थांबलो इथे नाश्ता करायला. सगळी मंडळी इथे बसली आहे. पहिले एक वडापाव सगळ्यांनी खाऊन झालेले आहेत. तुझं काय म्हणणं आहे? चहा मस्त आहे. सगळ्यांनी चहा आहे. होती खूप होता. तर वांदा तेवढा दिसला बांधा. मग आम्ही नाश्ता केला आणि सोबत खाल्ला कांदा दिसत काय बोलतो? मिरची पण छान. पावसाने मी जू केला होता नकोसा. हा दिसला आडोसा. काकाने आणला समोसा. आता तो तर आता आम्ही 7 किलोमीटरच्या ह्याच्यावरती आहे पारगडच्या. दृश्याला काय म्हणणं आहे तुझं? आता आपण 2x2 ऑन केलेलं आहे. आपल्या ॲव्हेंजर असेंबल झालेला आहे मस्त. आणि आता ऑफरोड असा आहे आणि अतिशय मजा येते. म्हणजे तुम्ही यायला पाहिजे कधीतरी. आणि हे बघा, ही व्हाळी यायची ना, ॲव्हेंजर म्हणून ॲव्हेंजर आहे. त्याचा अलिप्तिक ताकद, आयर्नमॅनचा डोकं आणि स्पायडरमॅनची जाळी. तर मित्रांनो, आपण दोडामार्ग, भेडशी, पुढे वांगंतन आणि कोणाळ कट्टाला आलो. आणि कोणाळ कट्ट्यावरनं आपण लेफ्ट घेतला घोडगेवाडीचा. आणि आता घोडगेवाडीतून आम्ही मोरल्याला आलोय. घोडगेवाडीतून पुढे आल्यानंतर 2 रस्ते जातात. एक मोरल्याला जातो उजव्या बाजूला, एक डाव्या बाजूला केरला जातो. तर तो मोरल्याचा रस्ता आपण घ्यायचा आहे. आणि मोरल्याचा रस्ता घेतल्यानंतर तुमच्याकडे एक मोठं सरप्राईज असतं, ते तुम्हाला समोर दिसू शकतं. पूर्ण ऑफरोड रस्ता आहे आणि मोरल्याची घाटी थोडीशी ड्रायव्हिंगसाठी थोडीशी कठीण आहे. आम्ही लडाखला गेलो होतो ना, त्यावेळी त्या घाटाला ला म्हणतात. मग जर ह्या घाटाला आपण मोरलेला असं म्हटलं तर या घाटातनं गाडी चालवताना ड्रायव्हर सुद्धा काय लागणार? मुरलेला. पिजेला एकदा जोरदार टाळ्या होतात.
गाडी दादा गाडी हलत थांबव थांबव दादाला बघूया आणि येतोय की दादाला बघूया फार कर करायचा अजून किती क्षण आहे तुझे? टन आपल्याला चालवं लागणार डायरेक्ट गडावर जाणार आपण हो चालायचं लागणार नाही पण हे आता तिथून बाहेर वाट आहे म्हणून ठीक आहे नाहीतर आपली वाट लागली असती वाट त्यांनी केली आहे नाही तर आपली वाट लागली असती वा वा हा एक विजय आला पण धुकं दाटली त्याच्यात ए आपण ढगात जातो आहे हा नोबित आणि हा डोरेमॉन नाही वाटत आहे. ए तो पण जय श्रीराम. लिहिलेला आहे मजल करीत या क्रुझर बाईकची ऑफरोड बाईक करत करत आम्ही पारगडावर पोहोचलेलो आहे आणि पारगडावर आल्यानंतर प्रथम आपल्याला बघता येतं ते हे सती स्मारक आहे तुळजाबाई विठोजी माळवे म्हणजे 1679 मध्ये जेव्हा औरंगजेबाचे पुत्र शहाजादा मुजुद्दीन आणि खवास खान यांनी किल्ल्यावर पारगडावर हल्ला केला होता परंतु तो अयशस्वी ठरला गनिमी काव्याने आपल्या मावळ्यांनी त्यांना परतून लावलं पण त्यावेळेस आपल्या या तोफखान्याचे प्रमुख जे होते ते धारातीर्थी पडले त्यांचं नाव होतं विठोजी माळवे शूर सरदार विठोजी माळवे आणि त्यांच्या सती ज्या गेल्यात त्या तुळजाबाई माळवे त्यांचं एक स्मारक इथे आपण बघू शकतो भरपूर धुकं आहे कोकण आहे तुला आता आम्ही आलोय पारगडला जस्ट आता मी पोहोचलो आहे. कोण आहे का पारगडावर रेसिडेंट घरं खूप आहेत पण सगळी लॉक्ड आहेत तर ऋषीच्या म्हणण्याप्रमाणे त्यांना सांगण्यात आलंय की पारगडावर पावसाचे राहू नका वाघ येतोय वाटत आहे ना बंद होत आहे काय नाही तरी पण आपण विचारा ए, म्याव 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 मनी म्याव घाबरली तिला माहिती आहे तू डोरीमोन आहे ती तुझ्या लाईन मारणार गड चढायला नुकतीच सुरुवात केली आहे आता राज सदर मधून आता इथे आम्ही एंटर करतोय सगळे पिऊताई सिद्धूदादा ऋषी पार्थ कौस्तुभ आणि मी भवानी भवानीचे मंदिर आहे सॉरी कच्चे आहे भाई कच्चे अरे हरेला आल्यानंतर भवानी मंदिराचं देऊळ हे फार बघण्यासारखं देऊळ आहे तुम्ही बघू शकता एक सुंदर प्रवेशद्वार आहे त्याच्या बाजूला हा बुरुज बनवला आहे आणि बुरुजावर तोफांची संरचना प्रतिकृती ठेवलेली आहे मशालीची प्रतिकृती दोन्ही दरवाज्यांवर आहे एकतर वातावरण इतकं सुंदर आहे धुक्याची चादर सगळीकडे पसरली आहे आणि आपण सगळेजण शाळेकडनं चालत त्या देवळाकडे आलो देवीचं दर्शन घेऊया आणि आपण पुढच्या किल्ल्याचं दर्शन घ्यायला जाऊया आता मी पोचलोय श्री भवानी मंदिर किल्ले पारगड आता आत जाऊन दर्शन घेतो आणि तुम्हाला पण दर्शन देतो नाही मित्र आता आपण आलो भवानी देवीच्या मंदिराच्या आतमध्ये आणि इतकं सुंदर वातावरण इतकं सुंदर बांधकाम आपण बघू शकतो जोरात बोलतो 1674 साली महाराजांनी स्वतः हे देऊळ बांधलंय आपण मूर्तीचा फोटो आपण काढला आहे आपण मूर्तीचा फोटो बघू शकता समोरच महाराजांची प्रतिमा दिसते आणि आपली चारही बाजूने ही जी छायाचित्र आहेत त्यामध्ये महाराजांच्या आयुष्यातील काही महत्त्वाचे क्षण आपण बघू शकतो त्यामध्ये समर्थ रामदास आहेत राजश्रीची तुला आहे त्यानंतर शाहिस्ते खानाची जी
बोटं कापली गेली होती ती त्याच्यात माझी बाबू देशपांडे आपण बघू शकतो. अफजल खानाचा वध आहे. सिंहगड जिंकून आल्यानंतर जिजाऊंना नमस्कार करताना बाल शिवाजीची प्रतिमा, दादोजी कोंडदेव महाराजांना गणिती शिकवतानाचा फोटो आहेत. अक्षरशः इतिहास जिवंत झाल्यासारखा वाटतो आणि याची काही डोळा आपण हा इतिहास पाहू शकतोय. आणि तसंच हो त्या सतीचं स्मारक बघितलं आम्ही माळवे. हो हो ते बघून आलो. 1689 मध्ये इथं लढाई झाली. औरंगजेब शाहू कुडाळकर भोसले आणि औरंगजेबचा पुत्र यांनी लढाई केली. त्यांना हरवलं होतं. हे पुढे आपण ते करायचं सुद्धा म्हणून ते त्यावेळेला सती जाण्याची ती हे होती प्रथा होती. त्याप्रमाणे ते सती गेलेली आहे. आता कुठली सती आली काय. आणि महाराजांनी गोवा, सावंतवाडी आणि म्हणजेच निजामशाह आदिलशाही आणि या केमसावंत भोसले यांच्यावर निगराणी ठेवण्याकरता हा गड बांधला गेला. यासोबत पारगड, वल्लभगड, मामा आणि कुठले गड म्हटलात? गड, महिपाळगड, वल्लभगड आणि सामानगड आणि पारगड. पाच या मंदिरामध्ये छोटे छोटे मूर्ती तुम्हाला दिसते. ही जिजाऊची मूर्ती आहे ज्याच्यामध्ये आणि त्याच्या खाली जिजाऊने दिलेला संदेश आहे महाराजांना की शिवा तुझे आई वडील संत सज्जन आणि जय शंभूभवानी शिवाय कोणापुढे मान वाकिलीस तर शपथ आहे या मातेची, उठ सह्याद्री तुला साथ घालतोय. आणि जिजाऊंचा पुतळा आहे पुढे सुद्धा महाराज इथं आहेत. निश्चयाचा महामेरू, बहुतजनाचे आधारू, अखंड स्थितीचा निर्धारू, श्रीमंत योगी. त्यानंतर महाराजांचे गुरु दादोजी कोंडदेव, आचार्य देव भव असं खाली त्यांनी म्हणून गुरुचा सन्मान केलेला आहे. लवकरच गुरुपौर्णिमा येते. 29 तारखेला गुरुपौर्णिमा आहे. यानंतर शिरार मामा एक विश्वासू आणि मार्गदर्शक म्हणून शिरार मामांचं नाव इतिहासामध्ये छत्रपतींच्या घेतलं जातं. काळ्याचे पांढरे झाले तरी स्वराज्याची उमेद संपली नसती. म्हातारपणातही स्वराज्याची मशाल धगधगत ठेवणारे तरुणांचे स्फूर्तिस्थान शिरार मामा असं त्यांनी लिहिलंय. त्यानंतर गड आला आणि सिंह, गड आला पण सिंह गेला. आणि ज्यांच्या मुलाला म्हणजे सिंह म्हणतो म्हणजे सिंहगडात कोंढाणा किल्ला होता तो जिंकला आणि त्यात त्यांनी त्यांना वीरमरण आलं असे तानाजी मालुसरे. आणि त्यांच्या मुलाला म्हणजेच रायबा त्यांना इथं हा गड प्रमुख महाराजांनी केलं होतं. यानंतर इथं आहेत माझी प्रभू देशपांडे. आपण पावनखिंडी ज्यांच्या रक्ताने पावनखिंड पावन झाले ते बाजीप्रभू देशपांडे. त्यानंतर नेताजी पालकर, वाट चुकलेला पाईक मोहम्मद कुली खान पुन्हा नेताजी पालकर बनून स्वराज्याच्या सेवेत रुजू झाला. सरनौबत नेताजी पालकर म्हणजे गरिबांच्या सैन्यात जाऊन पुन्हा ज्यावेळी ते आले त्यावेळी महाराजांनी त्यांना आपलंसं केलं. आणि त्यानंतर विश्वासू सरदार म्हणून सरनौबत म्हणून नेताजी पालकर नेहमी महाराजांसोबत राहिले. पुढे आहे मला वाटतं त्यांचं इथे दिसतंय. त्यानंतर शाहू महाराज, समाज प्रवर्तनाचा वसा घेतलेले आपले शाहू महाराज दिसतं. यानंतर आपण सिंहाचा पुतळा आहे, संत एकनाथांचा पुतळा आहे. आता कालच आषाढी एकादशी झाली त्यानिमित्ताने संत महाराजांचं दर्शन आपल्याला इथे होत आहे. संत कान्होपात्रा, संत गोरा कुंभार, त्यानंतर संत ज्ञानेश्वर आणि साक्षात पांडुरंग श्री विठ्ठलाची मूर्ती आपल्याला पाहायला मिळते. इथे आई भवानीची कृपा, तिथे धैर्य, पराक्रम आणि विजयाचा दीप कधीच विझत नाही.
तेज तुझे सूर्यालाही लाजवणारे, सौंदर्य तुझे चंद्रालाही मोहणारे, करुणा शक्ती शौर्याचा तू साज, आई भवानी साऱ्या जगात तुझी गाज. देवी भवानीची ही मूर्ती दैवी तेज, करुणा आणि पराक्रमाचा अद्वितीय संगम दर्शवते. मूर्तीवरील प्रत्येक सूक्ष्म बारकावा, तेजस्वी मुखमंडल, डोळ्यातील चैतन्य आणि राजस्वरूप पाहताच मन भक्तिभावाने नतमस्तक होते. तर आपण देवळाकडे आलो भवानी मंदिराच्या, आणि देवळाकडे आपण आलोय भवानी मंदिराच्या. तर इथं आल्यानंतर मला वाटतं बरेच जण बाजारात गेले किंवा कुठे बाहेर गेलेत. गडावर लोकसंख्या अत्यंत विरळ आहे. आज बऱ्याच घरांना कुलूप आहे. आम्हाला चिंता पडली होती की इथं कसं फिरायचं, कुठे जायचं, आणि साक्षात देव म्हणून का असे ना गुरुजी आपल्याला भेटले. गुरुजींचं नाव आहे दत्तात्रय महादेव जोशी. श्री दत्तात्रय महादेव जोशी. हे मूळचे गडिंग्लजचे आहेत, आणि हा देवीचं पूजा अर्चा, या देवळात पूजा अर्चा पूर्ण जोशी बुवा बघतात. ज्यावेळी हा किल्ला बनवला होता महाराजांनी, त्यावेळी महाराजांनी मावळ्यांना आणि अर्थातच थोर सरदार रायबांना सांगितलं होतं की चंद्रसूर्य असे तोवर हा गड जागता ठेवा. आणि त्याचं खरोखर जिथं जागतं उदाहरण म्हणजे आज सगळीकडे घरं बंद आहेत, पण जोशीबुवा इथे आहेत, त्यामुळे तो खरोखरच त्यांनी जागता ठेवला आहे आणि ते इथे आहेत. एकदा गुरुजींसाठी पण एकदा मानाचा मुजरा. धन्यवाद. हा आहे पारगड व्ह्यू पॉइंट. इथून खालचं निसर्ग सौंदर्य इतकं सुंदर दिसतं ना, आणि ते निसर्ग सौंदर्य बघून ह्या 4 ओळी मनात स्फुरल्या गेल्या. मोतियाचे थेंब आता झेलले गे पर्णाने, ग्रीष्म संपून वर्षा आली रंगून हरित वर्णाने, अनल सुटला चपल गतीने तीर सोडला कर्णाने, धुके वाहिले द्वार उघडणी मेघांच्या त्या धरणाने, वाट घालते वेटोळा अन गिरी राहतो अडकोनी, शिखरावरती साध घुमतो ध्वनी तरंग ऐकोनी, निष्फळ वळवळ भानूची परी मेघ टाकितो झाकोनी, तृषार्थ आम्ही निसर्ग पाहू कड्यावरुनी वाकोनी, तृषार्थ आम्ही निसर्ग पाहू कड्यावरुनी वाकोनी. तर इथे परब दरबार करून आहे, इथे आम्ही नाश्त्यासाठी थांबलो आहे. तर सगळे बसले आहेत, नाश्ता करतायत. मिरची भजी आता आलेली आहे. ह्याच्या पहिले आम्ही कांदा भजी खाल्ली होती. कशी आहे भजीचा रिव्ह्यू द्या. छानच आहे. आंबोलीतून या कर्नाटकातनं बाबा वॉटरफॉलला जात असताना वाटेत थांबा, परब दरबारचा आस्वाद घ्या. 1 नंबर आहे. कांदा भजी तर अप्रतिमच आहे, छान क्रिस्पी. नाश्ता करून झालाय, नाही जेवणच झालं असं समजा. आता आम्ही चाललोय कुठे? जेवण मागायचं नाहीये. आता आपण चाललोय बाबा वॉटरफॉलला. पिवताई तू येते? हे बाबा वॉटरफॉल. पिवताई तू येते? हो येते. कुठे? डोरीमॉन कुठे चाललाय? ए हा डोरीमॉन कुठे चाललाय? हा नोबिता. थोडं उंच आहे. एनिवेअर डोअर आहे बाबा त्याच्याकडे एव्हरीवेअर डोअर आहे. खालच्या पुस्तकात बघून भाषण करतात. पण तुमचे दात चांगले, त्यांचे दात फुलचंदी कुठलेले आहेत. मी टोना लावतोय ना, टोना. उत्ती जाऊया, उत्ती जाऊया. आता आपण उत्ती जाऊया. मित्रांनो, आजच्या सहलीचा प्रवास इथंच संपतोय, पण आठवणी संपत नसतात. पारगडाच्या साक्षीनं पुन्हा एकदा नाती अधिक घट्ट विणली गेली. आपल्या हक्कांच्या माणसासोबत केलेला प्रवास, त्यात बाईक राईड, हे आयुष्याला नवसंजीवनी देणारं अमृतच आहे. रस्ते संपत नसतात, फक्त आपण थोडा विसावा घेतो. नवीन प्रवास सुरू करण्यासाठी, जुन्या प्रवासातून मिळालेल्या आत्मिक समाधानातून पुढच्या प्रवासासाठी ऊर्जा साठवून ठेवतो. आणि या राईडमधून आम्हाला गवसला आहे हृदयात शिवरायांचा इतिहास आणि चेहऱ्यावर समाधानाचं हास्य. पुढच्या राईडपर्यंत जय शिवराय.